वेदाध्या परम कुंडलिकाय दामुंद्रे समागतटिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा गुरु प्रथमानां बाबाजी सद्गुरुदास कृपया ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि जयाची क्रिया स्मरण किंवा आत्मरूप गणेश क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री गुरुचरण ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वराय कारण आपण दिलेले वेगळी असल्यामुळे आपल्याला करू लागेल आपल्याला काही घेणं देणं नसल्यामुळे काय कृपा कशाला म्हणतात काय नावासाठी तर करायचं आपल्याला बाकी काय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा पन्नाथ बाबा म्हणतात तुमचा मला तुमचा अनुभव घेतला 7 वर्षे झाली ज्ञानेश्वरांना समाधी आणि त्याच्यानंतर 250 वर्षांनी
हो 250 वर्षांनी नाथबाबांचा काळ आणि ते म्हणतात मला तुमचा अनुभव आला. तरी आपण विचार करत नाही 250 वर्ष ज्यांनी ते केला समाधी स्थापित घेतली त्यांचा अनुभव त्यांना भेटेल. आणि त्यांचे गुरु कोण आहेत? नाथबाबांचे जनार्दन स्वामी. मग काय गुरुचं नाव घेत नाही का? घेतात. कोणत्याही गुरुकडून जरी अनुग्रह भेटला तर तो ज्ञानेश्वरांचा अनुग्रह की आपल्या वारकरी संप्रदायाचं मूळ जैसे मूळ साकार पल्लव संतोषी. आपण हायस्कूलला होतो ना, आपण ओझर हायस्कूलला होतो, तर ते हायस्कूलचे जे शिपाई आहेत ना ते भिडवण्याला खाली नाही पाणी मारायचे, अशी वर मारायचे. फक्त वर हिरवी गार, पण पाणी कुठे गेलं पाहिजे मुळाला गेलं, झाडाच्या फांद्याला शेंड्याला पण भेटत. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया, तुम्ही ज्ञानाचे सागरे तुम्ही आमच्या कृपा करा. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया, तुमचा अनुग्रह मला अनुग्रह भेटला. नाथबाबांना अनुग्रह नाही भेटत. 12 स्कंदाचं भागवत त्याच्यातला 11वा स्कंद निवडला त्यांनी तुमच्या आमच्यासाठी. आता जेवढे भागवताचार्य ते विषय नाही सांगत. नाथबाबांच्या भागवतातला विषय भागवताचार्य सांगत नाही, कारण आपल्या पूर्वीची झालेली आहे भ्रांत. आपल्याला 4थीच्या 2रीच्या अभ्यासक्रमात छान छान गोष्टी होत्या ना, त्या भागवतामध्ये ध्रुवबाळाची गोष्ट, प्रल्हादाची गोष्ट ऐकून आपलं काम संपणार नाही. कथा ऐकून जीवनाच्या व्यथा जायचा नाही. नका दंतकथा येथे कोणी सांगू किंवा हरिपाठात दुसऱ्या याच्यातून थोडी नवनीता तैसे आनंदा माया व्यर्थ कथा झाली मात्र. त्यांचा मला अनुग्रह भेटला, तो नाथबाबांना अनुग्रह भेटला, तुमचा अनुग्रह लाभलो. पवन झाला विचाराचे आकाश स्वरूप होतो माणूस, त्याच्या अलीकडेच एक तत्व आहे, वायू स्वरूप होतो माणूस. आणि आकाश मोठे आहे, त्याच्यामध्ये गगन आणि त्याच्यामध्ये बाबी सांगतात खऱ्या 7व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगतात पै गगन जेवढे जैसे पवनही गगनी तेवढाच असे सहज अनलिया वेगळा दिसे एक गगन तोची तोच. ही आकाश आहे ना, आता हा पंखा काय हवा सोडतोय का? पंखा हवा इथेच आहे, आकाशामध्येच हवा आहे पण शुद्ध स्थितीत आहे. पण पंखा काय करतो? तिला प्रगट करतो. हवा आणि आकाश एक आहे. असं देव आणि मी एक हे आमच्या वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा आहे. तैसे भूत जात माझ्या ठाई, हे सगळे प्राणी मात्र मला कनेक्ट आहेत. कल्पना केली तर ही प्राणी मात्र एक ह्या स्त्रिया आहेत, हे पुरुष आहेत. कल्पना केली तर कल्पिले तरी आभास काही अन्य विकल्प तरी एक मीच मी आभवे. या स्त्रिया नाही कारण आपण पुरुष नाही. आता बाबांच्या डोक्यात टोपी आणि खिशात काय रुमाल. ही टोपी आणि ही रुमाल आहे का? तो रुमाल आणि ही टोपी. आता ते दोघं एकत्र ठेवले तर ते दोघांचं मूळ काय? दोघांचं मूळ कशातून टोपी निर्माण झालेली आहे, कशातून रुमाल निर्माण झालाय? कापसाचा. ते म्हणतात आपण कापूस आहे, हे लोक म्हणतात तुला टोपी आणि मला रुमाल. यांना काय म्हणून आपण काय कापूस आहे. तसं तुम्ही स्त्री आहे, टोपी स्त्रीवाचक आणि रुमाल पुरुषवाचकी. परंतु सगळ्याचं मूळ काय? कापूस. सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. त्यामुळे मी व्यापक झालेले नाथबाबा, कारण आकाश आहे एवढा. त्याप्रमाणे माझ्यामध्ये काहीच नाही स्वतःमध्ये. नाथबाबा म्हणतात जो साधूचा अंकित होतो ना, तो रिकामा डब्बा असला तरी बोलतो. गुळ खायला होतं आमच्या गावात महाराज झाले, पण माझ्याकडे एक काम असायचं, गुळ ठेवायचं. किती माणसं माग आली तर किती नाही आली त्याची काही गेली. बाबांकडे लक्ष ठेवायचं. बाबांनी गुळ खाल्ला का दुसरं गुळ ठेवा. गुळ ठेवता ठेवता मी महाराज झालो. नक्की तुम्ही बनवता. बाबांनी तुम्हालाच खायला जाऊन देतात आणि एवढं आलं पाहिजे. गुळ ठेवता ठेवता पण बाबा काय सांगतात एवढं पाहिजे. कसं पाहिजे कीर्तन ऐकायला?
आणि मेन म्हणजे शिक्षकांची जबाबदारी. पोरं नापास झाली तर कोण न विचारणार जा. विस्तार अधिकारी आले आणि त्यांनी पोरांना प्रश्न विचारले, प्रश्नाचं उत्तर तर देता नाही आले तर विस्तार अधिकारी कोणला गडबड करणार? शिक्षक. आता तुम्ही शिक्षक माझे भाऊ आणि जर शिक्षक म्हटले काय शिक्षक काय नाही येत नाही, शिक्षक म्हणजे हे डरे मट्टे, तर तुम्हाला कसं वाटतं हे मठ आहेत ना, हे पण इथं कशा ठेवले? गावातला आडदाण पाटील कोणाच्या पुढे नतमस्तक होत नाही. पण गुरुजी बेटा राम गुरुजी का आमची काय ते हुशार करा तुम्ही, मला सगळ्यात फॅसिलिटी देतो. असला इथल्यांची जबाबदारी. ही गोंगडी म्हणजे नारदाची गादी नाही. या लोकांनी नुकसान केलेलं आपलं, आपल्याला काय घेणं देणं नाही. आपण मी टाकले पाणी मिक्स दूध, दुधात पाणी टाकतो त्याचं चालू ठेवू का रती बापून चालू ठेवू नाही ना. इतर कसं चाललंय, आधा दूध आधा पाणी. त्यांना विचारलं काय रे पाणी आहे का नाही, दोन तो जादा आले का तो बैमानी नाही, 10,000 चालते. आपलं पण भाग्य असावं लागतं प्युअर दूध भेटायला. डोबळे साहेब तुमच्या गावात प्युअर दूध भेटेल का? बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं दूध भेटेल तुमच्या सगळ्या जुलत भाव. बरं त्याला तुम्ही काय बोलू शकता का? काय बोलू शकतो? का नाही बोलू शकतो? कारण त्याची काय जेव्हा दूध देत नव्हती, तुमची काय दूध देत होती तेव्हा तुम्ही मी तेच झाले आठवडी ठग टाका त्याच्यावर मग आणि तर आमची आई म्हणते काय कसं नसतं, तुझ्या पाणी नाही टाकलं तर गायची कास जळती म्हणते. खरे घे मावशी काय लावाडे अशी लावाडे करणारा देव भेटतो का? साधू बी भेटणार नाही ना. साधू भेटणं सोपं नाही, ते चाटा मारणार गरज भेटते. याशी कपडे घातली म्हणजे साधू नाही होत. सध्या ओकळलेले की अशी सगळे आम्हाला घेणं नाही. तपासणी केली पाहिजे का नाही? पालक सभा असते की नाही साहेब? पालक विचारतात का नाही जाऊ आपल्या घरचे पालक त्यांना काय घेणं दिलं नाही. एक माणूस होडला देवाच्या नावाने आमचा, तो बी नुसता गुटगुटीत त्याचा होट आपला तरडकाची ठिकाणी गेलो. लोकांचं खायचं स्वकष्टार्जित कमाई परमार्थ करायचा असतो. आमचे गुरुजी म्हणजे खिशात पैसे पाहिजे, पिंडांच्या ज्या गावात लिहिलं ते घ्यायचं, नाही दिलं काही नाही बोलायचं. पुढच्या वर्षी जर ती तारीख घ्यायला आली पहिली तारीख त्यांची घ्यायची. कारण गरज कुठे आहे तुम्हाला? इतरच गरज आहे, बाकीच्यांचं नाही. साधू असे बघा पूर्वीचे आपल्याला शिक्षक होते, जर विद्यार्थ्याला व्यवस्थित नाही समजलं तर ते म्हणायचे घरी मी तुला समजून सांगितलं. एवढ्या पोरांचा टाइम करू शकत. अशी निष्काम कर्म करणारे संत भेटले. निष्काम कर्म भेटणारे करणारे संत भेटायला आपली निष्काम न्याय पाहिजे ना. वरून काही पाकिट नाही पडत देवाच्या कृपेची. आठ पैशात मी काय देऊ नाही, भ्रामक कल्पना आहे. बाबा लोकांनी आपल्या डोक्यात घातलेले आहे सर. जसे ते दुसऱ्या एखाद्या आई बरोबर राहिली तर काय म्हणायचे मला राग पाहिजे ना खायला, तशी यांनी आपल्या डोक्यात भरले का. वर्षातून एकदा सप्ताह गेला तर एकाच वर्षातून सप्ताह गेला तर मुक्त होतो माणूस, मोक्ष मिळतो. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं अगाध तत्वज्ञान आहे. त्याच्यात ते तत्वज्ञान गाडलं आणि नुसता झेंडा लावलाय त्याला आनंदीला जाऊ त्याला खायला जायचं काय आणि राहायची सोय करतात आपले बाबा लोक तिथे 4 दिवसाची फक्त झोपायची. 84 लाख शेवटीचा तुमचा बंदोबस्त करायचा इच्छा बाबा का म्हणे एका मरणाची सरी एका मरणाने सरणारी काय 84 लाख शेवटीची जन्म मरण लागलेली पाठी आपल्या ते थांबवायचंय. त्याच्यासाठी माळ पाहिजे, माळ घालायला. पण ज्यांनी माळ घातली त्यांनी पण विचार करायचा नुसती लटारणी माळ घातली म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाईप नाही होत. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळ घातल्याशिवाय जगायचं नाही आणि माळ घातल्याशिवाय मरायचं नाही त्यांनी. आणि मेला तर मंजुळाची पाला आम्ही घालायला तुमच्या तोंडातून. आमच्या दुसऱ्याच्या गळ्यात माळ नव्हतं म्हणजे अरे मंजुळाचा पाला त्यांचा भाचा म्हणजे माझ्या हाताचा पोटांनी अशी चांगली जाड जोडी आणली. असा चापडा वाढला तसं ते
संभाजीराजांनी कसा शिवाजी याचा वाघाचा असा चपडा पडला दिली मोठी चुली टाकून असं पकडूनच गेला बरोबर. आणि आपली संस्कृती सांगते मेल्याला मुलग्याला सुद्धा मोक्ष मिळू शकतो. आज 5-6 वाजता कोणी गेला उद्या सकाळी न्यायचे रात्रभर काय करते ग्रंथ लावते. 8वा अध्याय ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञानेश्वरी घरात ठेवायची. पहिलं तर भावाला काय बघ द्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी नाही तर भागवत द्यायचं. आणि भागवत भावाकडून साड्या बिड्या नाही घ्यायच्या. लग्नामध्ये मस्ती असेल ना तर ज्ञानेश्वरी भागवत वाटा. त्या लग्नातल्या साड्या कोण घालत नाही. या कपाटातून त्या कपाटातून त्या कपाटातून वर सन्मान फेडायलाच येते. आणि आपले काय असलं आपला आहे बेकारपणे विचार करतो रिटर्न गिफ्ट पाहिजे आपल्याला बरोबर. 1000 रुपयाचा गेला म्हणजे 500ची साडी भेटणार नाही. असली की त्यांना नसतं भेटत. निष्काम कर्मयोग घडावा लागतो. मग संत येतात. आपली आई जर आपल्या मामाच्या घरी डिलिव्हरी झाली असेल तर 5वीच्या दिवशी मामीने रात्रभर त्या बिब्यात तेल टाकलं पाहिजे. कशाला साठी बिया लागले त्याच्या कपडावर येऊन जाईल. याच्या जीवनात संत भेटीचा योग आहे. एवढे सटवीला लिहू रे नाटकामध्ये नाही वेगळी जात सुधारणार नाही. भक्तीविना पशु कशाशी पाठवला. याला 5वीच्या दिवशी काय दडपून टाकला सटवीने गेला. आपल्या आई वडिलांचं आपल्या आईचं नाव चांगलं झालं पाहिजे. मान नाही देवाबद्दल आदर नाही नामस्मरण करत नाही. तुझी आई काही तुझ्या पैदासाच्या वेळेला भूताकडे गेली होती ना बजा गैस असं नाद बाबांना म्हणायचंय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला आपल्या समोर आपल्या आईला घोडी लावतोय. तरी आपल्याला काय नाही असे छंद होते ना त्यावेळेला जेव्हा परचक्र आपल्या देशावर येत होतं तेव्हा असलेच राजे होते. त्यांना स्वतःच्या लेखी बाळाला सांभाळता आल्या द्यायचे त्या मुसलमानाशी लग्न करून द्यायचे आणि आपलं राज्य जतन करायचं. असलं तर शिकवणे आपल्याला आपल्या आई बापाचं मुळात आई बाप जबाबदार आहेत सगळ्या गोष्टी. कारण इथं असं धर्म आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक वडील जे करतील नाव धर्म. जिजूरला गेल्यावर नवरीला उचलायचे कोणी सांगितलं. हे नाही सांगितलं माळ घालायची. हे नाही सांगितलं म्हाताऱ्यांच्या गळ्यांनी माळ ज्या गळ्यात म्हाताऱ्यांच्या माळाला आजारी पडली म्हातारी डॉक्टरकडे नाही न्यायचं त्यांना काय जगून उभे त्यांचं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐक जया प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडीच नाही. त्याचे जियान मरणचा मेलेला बरायला दिवसा पेटवायचं मला म्हणतात माझ्या भक्तीवीन जळतायाचे जियाले ज्ञानेश्वर महाराज जिवंतपणी पेटलं म्हणून काय त्याचं गेलं. अगा पृथ्वीवर भाषा नसती काय आईने 9 महिने 9 दिवस काय दगड वाढवलं काय पोटामध्ये. आपल्याकडे मनुष्य मेला तुम्ही आपल्या तालुक्यात काय. आणि मला ते हे मंदिर पाहिल्यानंतर असं आठवलं बाबा ते मस्जिद 15 कोणतं मंदिर आहे ते. रघुनाथ बाबाचं मंदिरच मला वाटतं. रघुनाथ महाराजांचं आपल्या तालुक्यात माणसं घराकडे कोणी मेल त्याला वड्याला नाही त्याला दिले नेऊन शाळा पुढे केली त्याला तर त्याच्या रात्रीच झोपायचे कारण पीठ टाकून द्यावं त्याचा काय ठेवतं काय ठेवतं. माझा कुत्रा झाला गाड झाला का साप झाला हे चेक करायचं ना आपल्याला. सापाचं दिसतात चिमणीची पावलं वाटली कुत्र्याची पावलं वाटली डाच कशी नाही वाटत माणसाला. शरीराचे गावा जायला लागली पांडवा तो कार्यात अवकाशन देवळे निमाचे वस्त्र नाटके पुढील आधोगतीची लाल आई बाप कुत्री मात्र गाडव झाली. आपण बदलवा काहीतरी सुधरा. आजा मेला
देवीला पंक्ती द्या, सगळं देऊ आम्ही, पण आमचा बंदोबस्त करा तुम्ही. इथल्या माणसाची जबाबदारी आहे. त्या माणसाला फक्त झालं विचारायचंय काही बी उद्धार बाबा. मी आता माणूस आहे, निवारच्या स्टेपला नाही का नाही. बाबा लोकांना विचारा देव भेटेल, देव भेटेल एवढा स्वभाव आहे. आणि आयुष्यभर येतो का आम्हाला भेटलं तर तुम्हाला कधी भेटलं असले ना पुस्तक जर आपल्याला भेटले तर होईल आपल्या वंशाचा उद्धार. काय न पुस्तका पद्मिनीची सोडे, एखाद्या पुस्तकाच्या हवाली जर एखादी पद्मिनी काही दिली आयुष्यभर रडत ना, तसे धर्मग्रंथ रडतात. आळंदीत अभ्यास केला, पंढरपूरमध्ये अभ्यास केला, त्र्यंबकेश्वरला अभ्यास केला, काशीला अभ्यास केला, ते काय नाही एवढं काळ्या पाण्यावर तेव्हा एका साधे आदमी आपलं बसणं, उठणं, झोपणं, जेवणं, चालणं आपल्या देवावर चालू आहे. मस्त मटा करायचं 60 वाजायला एवढंच वेळ चाले. हे शरीर कोणाचे कोण विचार केला त्याचा मराठी सांग आहे देवाचा सांग पुरावा हजर कर. कोणाचं पुढच्या वाक्याचं जर गणित पाहिलं आपण त्यांनी सोडवलं उत्तर त्यांनी चुकून पाहिलं तर गोजीला कळते कसे सांग कसं सोडवलं सांग आता मग होणार ना. कोणाची सत्ता केंद्रात, कोणाची सत्ता जरा चौकात बसणाऱ्याला विचार ना, केंद्रात सत्ता कोणाची, चौकात बसणार मुंडकी वटवट बेड बडबड करतात ना. पावसाळ्यात अशी टमून झालेली बेड त्याला देवाचं काय चर्चा करते अनंत वाचा आपलं कमी मोठमोठ्या महाराज साहेबांबद्दल बोलत बस. केंद्रात सत्ता कोणाची, राज्यात सत्ता कोणाची ती माहिती आहे. आपल्या शरीरात कोणाची सत्ता त्याची प्रत्यक्ष ओळख पाहिजे. तुम्हाला काय हंडीमध्ये माहिती संपत हंडीचं उद्या विकलं सगळ्यांनी सांगितलं आपल्याला उद्या संपत हंडीचं पण पाहिलं होतं संपत हंडी तसं देवाचं आहे देवताचं आहे, देवाचं आहे देवताचं आहे असं बोलणारे कारण म्हणतात परोक्ष ज्ञानी. ग्रंथ वाचायचं सांगायचं, ग्रंथ वाचायचं. पण आज तुम्ही म्हणता पाहिलं बरं का मी कसे तर दिसते पाहिलं आम्ही तसा देवाचा आहे तसा आहे मी पाहिला देखिला देखिला माय
आणि म्हणतात आम्ही देशवा आपलं तर लय आपलं तर लय शिक्षण आपलं तर लय जमिनी आपली मुंबईला शेत त्यांनी गावाला शेत हो शेतकरी जमतच नाही त्यांना कोण नव्हता तुकडा संध्याकाळी कोण दिली म्हणून गॅरंटी नव्हती दिलेल्या टुकड्यात माती का नव्हती पण ते म्हणजे आम्ही पाहिला देखिला योग्या तुला हे बघा आज मी 400 वर्ष जगलेली सांगते त्यांना मिळतो पण साध्या माणसांना भेटतो हरिपद प्राप्ती घोड्या हे जागा अभिमानी अशी कर बाबा हे पुन्हा जाणार मग हे जाणार मग हे थांबवायचे आपल्याला येण्याची शरीराची सरी किंबहुना सारची लाकडी जन्म मृत्यूवर दगड टाकायचा परत जन्माला नाही यायचा मला आता झाली का नाही भजीची अजून आवाज पेटली का नाही अजून भजीत खोराची आवाज पेटलेली आणि आता जर नाही गेलं तर परत नाहीच अभिनय तो पुढं काय आपल्या वाट्याला कंती ते ना कोणत्या मोठ्या सांगण्याची सासू वाढवी झाली सांगा बघू कोण म्हणे का बरोबर ती कोणत्या एका मोठ्या संतांची सासू वाढवी झाली करा महाराज मंडळी म्हणजे तुझ्या इच्छा हो काय कोणा त्याच्या हो त्यांची सासू आपलं काय म्हणतात सगळं एवढ्या मोठ्या माणसाच्या घरात या असं आपलं काय म्हणा हे थांबवायचंय आपल्याला माझ्या बरोबर त्याला चांगले बघावे त्यांना म्हणतं बाबा तुम्ही कीर्तन करायला लागले ना ते स्क्रीन घेऊन जायचे पिक्चरची जशी आणि हे प्रमाण आलं का आडव कुत्रा काय एखादा कुत्र गाव खाली कुत्र सगळे का हे दाखवायचं हे बा असं होशी असं म्हणे बाळ नुसती माळ नाही संतांची संगत घडली पाहिजे संत म्हणजे माझं तुवा नाही संत त्याला म्हणतात ज्याने स्वतः देवाचा अनुभव घेतलेला आहे अनुभव देव अनुभवलेला आहे आत्म्याची ज्याची प्रत्यक्ष ओळख झालेली आहे त्याने देवाला स्वतः पाहिलेले आहे आणि दुसऱ्याला सुद्धा तो त्याचा तसा अनुभव देव आमचा तालुका आमचा तालुका काय झालं ते कळून घ्या तुकाराम महाराज हुजूरला आले काय घेऊन गेले मा जीवक कान काय खबर नाही गावातल्या नाही ना आजूबाजूला पंचक्रोशीत नाही का रेड्याची समाधी काय त्या विष्णू महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर महाराज झाला तो रेड्याची समाधी असं सुद्धा म्हणायचं ज्ञानोबाने असो देखील दया आपली धरती साधूची पावती दृष्टी पडू द्या
असती भाषा शिवाय पण अशी दृष्टी असतो साधूची दृष्टी वाटल्यानंतर लगेच माणूस देव होतो होता आम्हाला तुमची गाय उडवलेली कळते का गाय उडवलेली दूध देते ती बाईला दूध देते पाहून घे त्या बाई म्हणजे तेवढी तिच्या वाईट नजर पाहून बाबा काहीच नाही बाबा असाच रिकाम टेकला यासो तिठी जायावर कळते याची दृष्टी तुमच्यावर पडली पाहिजे की माथा पद्म पारुखी आपल्या डोक्यावर बाबाने हात ठेवला कारण महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला की बा हो जीवन महेश तो भगवान शंकराच्या योग्यतेचा होतो आज आता या घडीला हे आमच्या वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे 7 दिवसात मोक्ष भेटू शकतो अरे दुःखी नाम कधी कीर्तन झाल्यानंतर गोड लागल काय तो दरुणी मिरची खाल्ल्या 7-8 उद्या सकाळला कट दिला का देवाचा अनुभव येतो साधू येतो आपली पुण्य असायला निष्काम कर्मयोग घडला पाहिजे पूर्वी माहिती का आमच्या आजीने आजोबा 2 रुपये करून गेला मला किती होतं 2 रुपये 30-35 वर्षापूर्वी 2 रुपये तरी पण जेवायला बसलो कारण तिकडे नाव करायला आमचं नाव नाही आलं अरे या हाताने दिलेलं या हाताला नाही कळालं काय देव लोटा घडी तुमच्या मागे 100% आमचा अनुभव आहे तुम्ही म्हणले ना अनुभव आला 100% देव येतो आपल्या मागे लोटा बोलतो पाळणे कुत्र कसं म्हणायला लागलं साधू येतात आपल्या पाठीमागे देव येतो देव उभा मागे आपल्या देवमार्ग कुटुंब आहे आमच्या मुलीला मुली तेव्हा आपल्या मार्ग असतो 6 देवमार्ग असतो मला कसं नाही दिसतो आणि याशी समोरासमोर आम्ही बसून बोलतो तुम्ही मला कसं नाही दिसतो तुम्हाला म्हणतो तुमच्या मार्ग आहे म्हणले आता मी तुमच्या पुढे करणे मला काय नाही दिसत तेव्हा आपल्या बरोबरी 84 मध्ये बरोबर होता लय वाईट वाटलं आपल्याबरोबर आपल्या आईला दिसलं इकडं फाट्यावर पडलं तिकडं घरची नाही बाकीची का होत असतं म्हणजे तर तिला वाटतं पडले संतान देवाला वाईट वाटलं आणि 84 मध्ये कुत्री मारलं होता 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 देव म्हणले चान्स देऊ याला देऊ रिझर्व्ह बँकेचा कॉल आला आणि म्हणलं नाही आपल्याला विजा तर आहे मी नाही केली मग पुढच्या हप्त्यात पाठवते का नाही परत कॉल पुढच्या वर्षी रिझर्व्ह बँकेचा कॉल आलेले यांना परत नाही इकडे आता नाही येत मुंबईला आम्ही होतो काश्मीरची गाडी आहे का काश्मीरची गाडी अशी लाईन लागायची तिची इम्पॉर्टंट डबली रशी लावली असायची दुकान बघायच्या आणि तिथे आपल्या गावची मुलगी नवीन लग्न झालेली लाईन रोडली आहे तुमच्यासारख्या आजोबा गेली बरं तिथं त्या लाईन उभं राहिलं स्त्री पुरुष असा भेद नाही वेदा वेद ब्रह्म इतकं चिटकून काय नाही माझा नंबर आहे बापू म्हणले अगं पुढे हे शोधतं का आपला माणसाला
एवढी चिटकून राहिली स्वतः बघितलंय ते भरपूर शकत ती म्हणली बाबा एकदा काही राष्ट्रीयची गाडी गेली का परत लवकर माणसाचा जन्म भेटू नाही का एक मस्ती मस्ती पहिल्याच्या गेला चाप दिला अशी जी बाहेर काढायचा आता नाही सुधारले तर आहेच आमच्या अनेक यातना यम करवी काय उत्तर होतं तशी काय महिलाच्या चपला कशा असतात महिलाच्या चपला त्याला असा आडवा टाकायचा बांधून आणि खेळ ढोकून चापला आहे आपल्याला थोडं पोहोचलं तर की होणार 100% मुलाचे पाय दिसतात मजा करा गेल्यावर कोण बघते बघा आम्ही आहे ना बघायला काय आणि असणार आहे बघायला आकाश नाही कोणाने दाटा मारलं तर गुरुजी बघतात ना काय करते येऊन झालाय रिक्षा चालवतो नुसतीच बघा हिमालयात करतो गुरुजीला कळतं का नाही थांबवायचं आहे आपल्याला कोण कुठे गेलो आपण त्याच्यावर पुढं होतो गुरुजीच्या अगोदर सांगा गुरुजीच्या अगोदर पुढं होतो विठाला विठाला थांबलं पाहिजे आपल्याला थांबवायचं पुन्हा यायचं नाही आजामेला देव बाबा हे पुढे योग्य बोलत तुम्ही महत्वाचं तर मला ते म्हणणार नाही आज के लिए इतना काफी सब पत्ते नाही खोलने के महाराजाचं जर आठवलं नाही तर महाराजाचं कर्म काय कोणाचं कर्म आणि महाराज चांगलं बोललं तर कर्म कोणाचं आहे नव्यात कोण सांगते बरोबर की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते मी अहो चंद्रकांत द्रविता होय हे हातोटी चंद्रिके आहे ते मी वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते मी तुम्ही डॉक्टर नाही मजा आहे आता यांच्याकडे बरोबर ह्यांना वाढायला सांगितलं हो घ्या ना घ्या मसाले वडे घ्या नको नको बाटली घ्या नको नाही काय नाही आणि खाणार असलं मग द्यायला आनंद वाटला पण तुमची खानवळ नसली पाहिजे तुमची खानवळ सारखा मागायला धंदा नाही तुमचा स्नेह पाहिजे बहिणीकडे गेलो कशी आपल्याला बहीण मागवली तरी नाही फार नको नको म्हणूनच होतं आताच नाही मला माहिती पहिलं सांग तसं समजेल आपल्याला खूप देतात आपण आपली सोडून करून घ्यायची गेला आपल्याला जाऊ द्या काय तू स्वामीचा भेटेल तर आपल्या जीवनाचं साध्य करायचं असेल तर देव कृपावंत त्यांनी चान्स दिला आपल्याला एकदा चान्स बघा रुपये तिथून आपण दिलं पुन्हा येईल का आलो जागा स्पीडची गाडी गेली पुढे पुन्हा येईल आणि मनुष्य जन्म मागता हाच जन्म अजून एक मुद्दा आपला गेला होता बैलाला चपला अशा त्याला आडवा टाकून ठेवतात बरं आपल्या नाकात येत होतं तुम्ही असं काय ठेवलं होतं फार वेळ पण टचकाने पाणी येतं का नाही
आणि पहिल्या दिवस कशी घाल पहिल्या दिवस हळू नाकाची कप्पनी रामन घुसवायचं काय होत असं सांग काय होतं हे होणार आपलं तर ते ऊसवाल्याची बैल असं सारखं शिवड्यावर जातं शिवड्यावर त्यामध्ये काय करतात तारा तारा आणि 2-2.5 टन नाही कासा फटके लाखो के घोट. आता समजा आपण डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणले तुम्ही गोळ्या घेणार का इंजेक्शन घेणार आपल्या मनावर ठेवलं आपण काय पसंत करणार आता म्हशीच्या घेऊन गेलो जर्सी गायच्या घेऊन गेलो आणि डॉक्टर आला तर गोळ्या घेणार का इंजेक्शन देणार आणि ते का असं कापूस मारून गणपतीला बोलत असते ना काय होतं असं फक्त कल्पना करा आपल्याला बसणार चान्स मिळाला नाही तर उभे करून घ्या बंगाचा पहिल्या चरण शेवटची पाळे न घडे रे साया काळांत होशी जाणून या आणि जाणास्त लक्ष 84 न चुके 84 फेरे फिरकर सुंदर नरतुल पाया कमलमुख राम भजन दुनिया पण खाया पिया सुख से सोया नरहा जमाना घोडा कमलमुख राम भजन दुनिया काय केलं तर 84 लक्ष्मीची कोटी कोटी फेरे होतात तेव्हा अकस्मात मनुष्य जन्म भेटतं. एक माणसाचा जन्म होतानीच विज्ञान सांगतं आपली आई वडील जेव्हा एकत्र आली तेव्हा करोडो बाय तिथे तर पडत होते दोघांमध्ये आमची गाठ होते मला मनुष्य जन्म भेटला आजची गाठ होत्या त्या एकाची दोघांची गाठ झाली बाकी सगळे गाठरा मिळाले. आमची मुलगी होती त्या स्पोर्ट्समध्ये मी शर्यती जिंकली एवढं वाज झालं आता कमीत कमी माणसाचा जन्म तर भेटला आपल्याला. आता काय करायचं आता काय नाही आता खायचं प्यायचं मजा मस्ती
करायची, गुरुज भरवायचा, लग्नाला जायचं, परमार्थात रंगायचं माणसाने. अरे कीर्तनाची नी नाटकाची नी. आता त्यांना नाही मान नाही, कीर्तन नाही, ते नटतात ना. त्यांना नटाय दोनच जागा, एक तर गावची जत्रा नाही तर लग्न. एवढ्या ठिकाणी नटायचं आणि नटायला जागा कमी म्हणून आता सगळ्यांचे वाढदिवस, म्हाताऱ्याचा वाढदिवस, तरण्याचा वाढदिवस, बाटल्या छेड्याचा वाढदिवस. यांच्या मम्मीने तर गाईच्या बछड्याचा वाढदिवस केला होता. ते बरोबर कैसे त्या शिकायला गोरा झालं, पाळतो का आपण, पाळतो. बोकडे झालं मग जुन्नर जवळ आहे, बोकडे झालं घरी येते ते मोटरसायकल बसून जात नाही का, मोटरसायकल बसून जाते. आता मुंबईला जाताना आपल्या गाड्या पुढे असतात, गाड्या आपल्या गाड्यांच्या पुढे गाड्या संध्याकाळी एक चक्र आम्ही जायचं बरोबर त्यांच्या फिरणाला आलो, त्यांच्या शहराला पण मारून जायचं ड्रायव्हर तर ते आमच्या गाडीच्या पुढं कोंबड्यांच्या गाड्या, हे कोंबडी नाही त्याच्या कोंबड्यांच्या गाड्या. मग मी आमच्या गुरुवाऱ्या म्हणायचं बा या कोंबड्या पुढं चालल्यात मुंबईला, आपण त्या कोंबड्या मुंबईला कशा चालल्या, कोंबड्या मुंबईला कशा चालल्यात का पाहिजे आपण तसेच आपल्याला काय बोकड्या खाणारा बोकड्याच होणार. हौस खाता हौस करशी जोडून ठेवला वैरी जन्माचा. मला एक आमच्याकडे बोर मारायचं होतं तेव्हा बोर बाजारने, तर आमचं काही काम नाही, आम्ही साईडला ते शेत साईडला तसे तुम्ही माळता नाही झाला, तुम्ही कशाला माळता नाही पाहतो थोडंफार म्हणजे काय पाहतो मी फक्त कोंबड्या आणि अंडीची. मला काय एवढं बाप करणार होते तेव्हा माझा राग नाही. मोठमोठे अधिकारी म्हणले 2-2 लाख रुपये पगार तरी गोरगरिबाचे मानक सोडून चहा पाण्याचे पैसे मागतात, त्यांना देव काय करीत नाही. मी नुसती कोंबडी अंडी खाल्लं, मला काही देव त्रास करीत नाही. पिंडाचे प्रशासनामधली मंत्री संत्री आमदार खासदार मला निघणार तालुक्यात आमच्या नावाने काय घालायचं हे का जाणीव आहे आम्हाला घेणं नाही. आमच्या इकडे मुंबईला जर पेट्रोल खोली देत असेल ना तर ते बॉडीवर चेक त्याला 2-2 खोले बाकीच्या बाकीच्या नाही. आज इथे जर गेलं तर वरती घ्यावाच लागणार नाही. एक चोर रात्रीचा चोरी करून चालला होता आणि तो दगड घेऊन चालला होता. नेमकं म्हशीच्या त्या गोट्याच्या जाताना शेपटो पाय पाडला म्हैस म्हणजे एवढं दगड घेऊन चालला एवढं एवढ्याला एवढं ते एवढ्याला केवढं एवढ्याला एवढं ते एवढ्याला केवढं काय करणार ती म्हणजे मी म्हैसला झाली माहिती का मी मोठ्या गोठ्यावर कामाला त्याची मालकी का करायच्या बाहेर गेली का दूध ताक तूप चुरले खाल्लेले आता फेडायला त्याच्या दारात सकाळी गरम पाणी घेऊन असं सडावर उलट पालट भट्ट मारतात सांग 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 फार वेळ वेळ असं वसूल करतो एवढं नाही तिने मला एवढ्याला एवढं म्हशी नुसती दूध केली एवढं चाललंय घेऊन एवढं भेट दिली सरपंच म्हणजे नुसता गावात बुलट डुकू करून फिरण्यासाठी नाही मिळालेले अधिकार देवाने दिले त्याचा सदुपयोग करा. त्या मैत्रीला दशकडेला हसत सत्याला नाही हसत मैत्रीला दशकडेला येणारी माणसं लई प्रेमाची असतात नाही का स्मशानात गर्दी देखणेपणा आहे का एकमेका अडचणी देऊ द्या बरं एखादा. आता आम्ही सांगितलेले देवाला गावांना देवाकडे म्हणजे आम्ही पाठवलं जी आर पास करायला माग 2 वर्षाचा कोरोना होता किती वर्षाचा आम्ही सांगितले 6 वर्षाचा करा पुढच्या याच्याशिवाय हे टाळायला यायची नाही. पुन्हा मनुष्य जन्म नाही शेवटची पाळी एकदा दिलेली आहे उपयोग करा. पोरांना शिकवा हे शिकवा पोरांना आळंदी जाऊन बघा साधी साधी पोरं येतो त्यांच्याकडे बघितलं तुमच्या डोळ्यात टचकनी पाणी यायला पाहिजे पण टचकनी पाणी कोणाची दगडाला येईल का पण दगडाला पाहत फुटतोय
हा त्यांच्या आईबाबांनी त्यांना शिकायला पाठवले, आपण मी पाठवते शिकवायला. शिकून काय केलं पाहिजे, संस्कृती त्यांना कळाली पाहिजे. आपल्या मुलांना ते शिकवा. पवित्र तुळशीची माळ काही म्हातारी घालायची नाही तर आहेच नंतर जीवनाला आला तर पुन्हा चान्स नाही. शेवटची पाळी एक मनुष्य कधी ऐकलं म्हणायचं, दादा भरून पाणी आणलं तर कीर्तन ऐकतात ना. कीर्तन ऐकायला वेगळे लोक आहेत आणि सांगणारे मुखे पण परिणाम नाही. कीर्तन करणारे कसे सगळे मुखे आणि ऐकणारे परिणाम नाही. हो येणार बांधव आमचं नाही ऐकलं तर काय ते काय बा कुणाचे गेले, ज्याचेच त्याने आले. तर जमलं तर करून बघा. जीवनात एवढी पावर आहे वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाची. त्यांचे जे आजोबा पंजोबा खापर पंजोबाकडे जाऊन डॉक्टरेट पडलेत ना अटकलेले, त्यांना इथून तुम्ही सोडवू शकता. मग आम्हाला आलं का आमच्या आई म्हणलं तू काय लक्ष देत नाही, एकदाची त्या कमी येत आपल्याकडे भावले खातो. हो शेजारी सारखा एवढं सतत चाललाय तू बघत नाही. नाही आता हे डोक्यात काढून टाक, नाही तर हे डोक्यात ठेवलं तर मी तर बघत नाही. तू परत बघायच्या दिवशी बाळगाव एवढी बावड होऊन आणि मग तुला इकडे संपूनच देणार नाही. थांबलं पाहिजे, वासना संपवल्या पाहिजे. वासना कधी संपते, देवाचं नामस्मरण करावं. देवाचं नाम एकाला नाही माहिती, एका गावात 4-4 शक्ती, एकाला नाम नाही माहिती. का नुसते उधळा उधळे देवाचं गुप्त नाम आहे, गुप्त एकाला माहित नाही. असं कसं असेल, असं कसं असेल. तुमच्या घरात किती मोबाईल आहे, तुमच्या घरात किती गावडीमा वडिलांचं मम्मीचं 2 भावाचं 2-4 कोणाचं कोण ओपन करता येतो. सगळ्याचं कोण काय म्हणतात त्याला वास हो. त्याचा आईचा वेगळा, नवऱ्याचं माहिती नाही, बायकोला पोराचं नाही, दुसऱ्या पोरात. तुमच्या घरात एवढं तुम्ही गुप्त ठेवता. हे असा बाजार आहे का? आधी जे आम्ही बाजार मांडलेला आहे त्याच्यात संत असा बाजार तुम्हाला करून देतील काय? मार्केटला मी कामाला होतो, तुमच्या गावाच्या लय मोठ्या असते डोळे कंपनी, तुमचे शेताचे कब्जा घालून पोटावाची टोपी घेऊन असायचे. डबल बिंगाचं जस्ट मी बाकी म्हणजे किती आहेत मार्केटला खरेदी करायला जातात. सगळे चालू आहे पण उधारी एखादा होत नाही. मार्केटला ज्या वेळेला माल खरेदी करायचा तो आम्ही आमच्या वाटांबरोबर चुलत्याबरोबर या शिखाली करायची. काय मी नानाला म्हणतो काय अरे असं नाही का त्याला माल भेटायचंच नाही आपल्याला. तसं संप्रदायाचं गुण गम्य त्याने मंत्र जाण्यात
नामदेव महाराज तुला माहित नव्हतं का कीर्तन करत होते देऊन नाचत होता कीर्तनात ताटात देवत होता त्यांना रामकृष्णाने माहित नव्हतं 1400 वर्ष ते चांगदेव महाराज त्यांना माहित नव्हतं वाटतं काय ज्ञानोबारांनी त्यांना दिलं एखादा खबर नाही भाव खायचं काम चाललंय आमचं बी असे जास्त भाव खातो त्याच्या मागं आपण जातो पण आपल्याला पण भाव देत तसंच आपण त्याच्या मागं जात नाही त्याला सूट येतो आपण त्याला डाव देतो ऐशी कळवळ्याची चाल आपण कीर्तनालयाला सांगतो जेव्हा येते ना आपल्या तसं द्यायच्या त्याच्या म्हातारीने त्या आजीने नाही त्या आईने असं नाटक इकडं त्या म्हातारीच्या पोटात जाणार तर म्हातारी त्याला जेवल्याशिवाय तसे संत आपण तरी महाराष्ट्रात गेलं तरी आपल्या माग घे बघा घे एवढी ऐशी कळवळ्याची आईसाठी बरोबर तरी शेवटपर्यंत आई बाप गेल्यावर सुद्धा आपली काळजी लागतात एवढा आपल्या त्यांचे जीवन केले ऋषी पंचमीच्या ग्रंथात सांगितलं ऋषी पंचमीचा सण होता पोळ्याचा स्वयंपाक केला होता पोरांमध्ये भूक लागली आणि आई जेवण होते आई जेवण आपल्या बापाला होते नैवेद्य ठेवला का मग जेवण काही काही पोरांनी बापाला बोलवलं पहिल्यांदा मांडव मांडवर चाबू पाठीवर आला घेतला निघून चालला देवाला ठेव इकडे ठेव उकडे ठेवलं तसं कुत्र्याने तोड घात आणि बापाने तिकडे मस्त मेल्यावर सुद्धा आपली काळजी करते त्याच्यापेक्षा संत आपली चौऱ्याची लक्ष दिली आणि तेव्हा तिथं कुत्र्या जेवण नाही बोलते त्या बापाने त्याच्या तसं कुत्रीने तोंड घातलंच मध्ये असं चालू चांगली काय ती रडत रडत गेली तिकडं त्या मांडवर त्या बैल म्हणते बघा मला त्यांनी चांगला चाकाचा फाटला का ते नैवेद्य ठेवलं त्यांनी खाल्ला तोंड घातला मध्ये तोंड घातलं म्हणून तुला देत नव्हता तर मी तोंड घातलं म्हणून काम करत बघ बरं मला नांगरावर बांधले आणि तो बांधला हिरवा घास मुसमुशी टाकलाय मांडवर तर माझ्या तोंडाचं मुसपच काढलेलं नाही तो त्या पोराचा बाप होता आणि ती म्हातारी आहे का ती पोराच्या शेतकऱ्याची आई आता बघा होतं चैत्रामध्ये लग्न असतात एका दिवशी 4 ताक असले पण पत्रिकाले असतं का मी इकडं एक जातो इकडं सून जाते एकीकडं नात सून जाते एकीकडं नातून जातो म्हातारी काय करायला घरी घर सांभाळायला मग ती का म्हातारी कशासाठी तुम्हाला माहिती का पंथी आजी मुंबईला आली आहे का पंथी आजी मुंबईला कशाला पंथी सांभाळायला सगळीच कामाला म्हातारी मी जॉबला गेली मुंबईला काय अरे आपला ते गेला संसारात यांचा कधी बसायचं का आपली कधी सोडवून करायची आपण आपण करायची आपली सोडून ती म्हातारी अशी कुत्र्याने जरी उडी मारली मारली कोणाला म्हातारीच्या डोक्यात आयुष्य काय घर सांभाळायचे मेल्यावर झाली कुत्री बाप रिटायर झाला का नाही देव करा का नाही बापाने नाही गावाला टपरी टाकली पाना वाचून आला स्वतःचाही गेला प्रपंचाला आता त्या गाड्याचाही करतो काय म्हणतात पहिलं होऊन येणार परत जेव्हा
एवढा आपल्यावर प्रेम करतात, पण संत निष्काम प्रेम करतात. बजाव सांगतात बाबा सुद्धा, हे आमच्या बापांनो करा रे बापांनो, आमच्या बापा कर अभ्यास कर. त्यांनी बापानो तुम्हाला काय दांडली बांधून फटकून काढायला नाही, त्यांची कळवळ्याची साथ आभार करू ना त्यांच्याकडे. पुन्हा मनुष्य जन्म नाही, चुकला तर फेरा. तेवढा फेरा कुत्री पाहिजे, कुत्री मुंबईला काय कुत्री सांभाळायला सकाळी सुलतान शिंदा बाहेर घेऊन जात, दुसऱ्यांच्या गाड्यावर टांगून ही कुत्री सांगायला मी काय माझी आता गावाला येत होतं, एक गाडी एकटी चालली होती ड्रायव्हर, आणि तिकडे हे असं चहावर कुत्र पुढच्या शेटच्या असे जीप बाहेर. मी माझ्या मला आता जबाब याची सगळी प्रॉपर्टी खातोय, आता तो म्हणतो मी कुत्र्याच्या वेळेला आला तरी मला सांभाळायचं. मागील जन्माचे ऋणानुबंधाच्या जिथून पडलेल्या गाठी वेगळी कर्कष्टता थांबवायचा आपल्याला चुकली कुत्री बाई काही कुत्री मांजरासारखी, काहीची तोंड सुद्धा कुत्र्याची कुत्र्यासारखी नाहीये. एक एक योनी कुत्री, काहीची शेपट्या कशा काही ना शेपट्याची, काही अशी वाघासारखी, काही बोलल्यासारखी, काय पाराशी खाल्ली तर ताकदीने मजबूती. एक योनीमध्ये कुत्र्याच्या गेलं तर एवढे योनी आहे, सुटायचं तर सुटा. वर झालं कसं शोधू मारता तसं होणार आपल्याला. मुंबईला संडासाची लाईन ना त्या समुद्राला जोडली, इथं कुठे जाग्या मारत कोण करते खाली आली किडे एक किडे आपण होतो, लाज नाही अजून अजिंक्य घोरा मागचे गेलं माग होतो आम्ही गेले आता कुठं पाहिजे का आबोय चुकली कर्म ते माझ्या अभ्यास नावा खायची व्यवस्थित बाकी उपाशी आम्हाला ते खायचं. बाळकराच्या घरात त्या पोरांचं द्यायची बाजून चटक आम्हाला घरात खायला नाही भेटत, बाहेर वेळ देव म्हणतो पण तो नको मन मोकळ्या पाणी घर खायला भेटला असतं बरं असतं, पण बाप माळकरी आहे की माळकरी करीत नाही. पण देव म्हणतो मारता मी वाच नाही ना, तुला मन मोकळ्या पाण्याने खायचं, डायरेक्ट पुढचा जन्म वाघाचा जा वाघाचा ज्ञानेश्वर महाराज वाघाचा जन्म गेले होती गवत खाई भाकरी मिसळपाव नाही, त्याला चांगलं पाहिजे तर नाही कोणाचं भेटलं तर स्वतःच चांगलं तो खाता, ते दुसरं काही खाऊ शकत नाही. त्या योगीला जावं लागेल. आता उडा सावध व्हा, आता उडी डोळे डोळे घरी तुझा अध्यात्मी नकडे मातेची आपला दगडा कशी सावध. आता माणसाचा जन्म भेटणार प्रत्येकाला ज्ञान दिले बरं का, देवाला शोधायचं देव त्याला कळणार, प्रत्येकाला ज्ञान दिलेले, प्रत्येकाला आपल्या ह्याला आंधळ्याला सगळ्याला मुक्याला कोणते बेस्ट खातात, दुसरी खर्च करतात आत्मेच्या भेटीसाठी नाही. आळंदीला जायचं ना ईश्वर मिळून घेण्यासाठी, पंढरपूरला जायचं, आपले गुरुवारी सांगायचे की तुम्ही तुमच्याकडनं लग्न झालं, पूर्वी माहेरी गेली नवरी माहेरी गेली, मग तुम्ही त्या नवरीला जाऊन माहेरी बघून येणार तिच्या घेऊन येणार, माहेरी गेली नवरीला बघून येणार तर घेऊन येणार, भाजीपाला आणायला गेली बाजारात भाजी पाहून येणार का घेऊन येणार, आणि पंढरपूरला घेऊन गेलं पाळणार तर पाहून येणार का घेऊन येणार, घेऊन येणार. असा बाबा भेटला पाहिजे. देव पावायची गेलो त्याला काय करते का आम्ही जन्माला येणार नाही, आता आम्ही मुंबईला 40 पंढरपूर आणि बाकीचे सगळे म्हणणार हो प्रसाद नाही आणला, एक ताट त्याच्यात काळा बुक्का सगळ्यांच्या कपाळाला चाळीत लावायचं प्रसाद का त्याला त्याला नाही बाबा तसे आम्ही जन्माला येणार नाही. आमच्या पाठीमागं पीठ टाकून नाही ठेवायचं, काय करायचं तरी घरी सांगितलं पाहिजे. आमच्या मागं पीठ टाकून ठेवायचं नाही,
आणि जर बघायचं तर बाबा लोकांचं जाऊन बघायचं पेट काय झालं. बापरे बाबा तर रोज या गावावर त्या गावाला होता, पण व्हायचं तेच झालं बरोबर, गेला दुसऱ्याच्या जन्मात. थांबवायचं ते आपल्याला 84 लक्ष्मी रात्री थांबवायची. काय करायचं, आपला तो एक हे साथे आलिया आमच्या बरोबर सोबतला आला ज्ञानेश्वर महाराजांचा 500 वेळेला देव प्राप्त करून घ्या, नाही प्राप्त करून घे. काळ्याची पांढरी झाली तरी ते परत लाल करते. त्याला लय हौशी नाशका शरीराला सदोरी ठेवायची. देवाची भेट जे चिरकाल टिकणार आहे तो आत्मा, त्या आत्म्याची ओळख करून घे. या जन्माकडे इतर योनीच्या ठाई अशी काय टाकून त्याला करून कुत्र्याला मारा त्याने चुलीवरच्या भाकरी पळवलं. आपण तिची नाही पूजा करू नाही, चुलीवरच्या भाकरी पळवलं काय करू. माळकरी माणूस काय करू, चुलीवरच्या भाकरी त्याने पळवलं. माळकरी माणूस काय करेल, जाणते घेतात असं पाठ लपली आणि उरलेले जे तुकडे आहे ना आणि ते आलं कसं ठेवला मग फणात काढलं माळकरी ते कुत्र जास्त त्रास देतं म्हणून त्याचे शेपूटच कापून टाकतात माळकरी ज्ञानेश्वर आणि कान कापून टाकतात. ती शेपूट कापलेली जर कमाल कान कापलेली जर कमाल मुलीची तरी ते मालकाच्या पायाने त्याला जाण आपल्याला गेले फटकवतो. कोणाचा नवरात घेऊन गेले, कोणाचा वर्गात घेऊन गेला देव, कोणाचा बापच घेऊन गेला तरी काय नाही. आम्हाला मोठमोठ्या दुःखाच्या दांडक्यांनी खटकवलं तरी काय माणसाला कळत. आता आत्म्याची वेळ घ्या. पैसा हृदयामध्ये मी बाबांनी मग अशी राहिल्या. कोणाची सत्ता शरीरात, आत्म्याची सत्ता आहे. तो आत्मा मी आहे आणि असं जगभर सगळा परमात्मा भरलेला आहे. हरिपाठ करणार मला दिसलं का, दिसतो का, दिसतो सगळं कळत. हे काय कळत काय शरीराचा शरीर म्हणतो नाही, हे शरीर खरं नाही आहे, पण शरीर ज्याच्यावर दिसतं आत्मा मात्र सत्य आहे. साप खरा नाहीये पण साप ज्याच्यावर दिसते ही रश्मी मात्र खरी. दुपारच्या 11-12 वाजता नदीच्या कडेला गेलं तर अशी चांदी दिसती दाखवता होता. तिथे गेलो काय त्याला कळतं, शिंपल्या उठून पडलेले अशा करून त्याच्या पाकळ्या आणि लांबून चाक करायचं त्याला. आता कळत का तो नाही, चांदी नाही ती शिंपते. तसं हे शरीर नाही, मी आत्मा आहे. आपण नखशिकांत परब्रह्म आहोत. शरीराने नखशिकांत, पायाच्या अंगठ्याचं नख आणि डोक्याची शेंडी त्याच्यामध्ये जेवढे अवयव आहेत ते सगळं मिळून आपण ब्रह्म आहोत. आपलं जाणीव की साधूला जाणीव. साधू चोर जाना, साधू चोर जाना, साधू चोर जाना. आपण झाले चोर सगळे. खंडोबा 10 तोळ्याचा खंडोबा सोन्याचा, पैशाला माणूस 10 तोळ्याचा खंडोबा, 10 तोळ्याची माळसा, 10 तोळ्याचा तो राक्षस, 10 तोळ्याचा पुतळा. पण गरज पडली शेठला म्हणून तो म्हणला कोणता मोडू तो म्हणला राक्षस मोडू.
राक्षस सोनाराच्या दारावर दुकानात न्याला ठेवल्याबरोबर सोनाराच्या बायला दिला का ठरत दिल का नाही फेकून दिल का नाही फेकून दिल का नाही फेकून हा म्हणजे कसा देईल बघा राक्षस का नाही फेकून त्यांना सांगा सोन्याचा आहे त्याने काय पाहिलं सोनारानी सोनं आपण काय पाहतो साधू पाहतो या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व हे तत्वज्ञ संत स्वीकारते संत आपल्याला देव समजतात देवची बरे तुका काय पाहिलं सोनं हे चांगलं कळत नव्हतं म्हणून मुक्ताबाईंनी सांगितलं एकच सोने नाना परीने बाळी आणि उघडी जगामध्ये ब्रह्म दिसेल उघडी कधी ब्रह्म उघड दिसेल प्रगट गुह्य बोले मग ईश्वर ब्रह्माची पहिली माणसं नाही आपण माणूस नाही देवाला यायचं होतं पृथ्वीला कोणतं शरीर घेतलं हे मॉडेल निवडलं याच्यासारखं दुसरं मॉडेलच नाही गाड्यांची मॉडेल सारखी बदलत पण हे बदलत नाही हे मॉडेल एकदाच भेटतं पुन्हा चान्स नाही आणि याच्या पाठीमागे लागले संसार घरदार नाही जोडे कवनाचे महाराज गणपतासाठी तर करायचं असतं गणपत खरंय का हे मृगाच्या वेळेस सगळं त्याच्या नादी लागू नका संसार संभ्रमे नदीवरची चांदी संभ्रमे रशीवरचा साप संभ्रमे आपल्याला दिसतं दुपारचं पाणी भरपुराचं ते काय असतं मृगाच्या जसा संभ्रम आहे तसा हा संसार संभ्रम आहे आणि आत्मा खरा आहे त्याची ओळख कर मोक्ष
मेल्यावर महिन्याभर काम करायचं, ऊस वर्षभर लावायचं आणि बिला हातात आली तर त्याला विचारायला गेलो कधी पेमेंट मेल्यावर एकदम पेमेंट सगळं जिवंत पण इथं मोक्ष मेल्यावर. काय ते समाजाचं कर्म असं असतं बाबा भेटलं आपल्याला मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल ऐसे जे म्हणते ते अति मूर्ख मेल्या मोक्ष जिवंतपणे याच देही याची गुणा एची जन्मी ओळखी करा. सांगा बरं बोल आता मला इकडे यायचं होतं जुन्नरला उतरला असतो एसटी स्टँडला आपल्याकडे ओळखीच्या माणसाला राम राम का बिगर ओळखीच्या माणसाला राम राम ओळखीच्या आता समजा जुन्नरला उतरलं असतं एसटी स्टँड मधून खाली बाहेर आलं असतं एसटी मधून अजून भेटत त्याला राम 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 तुम्ही काय डोक्यावर काय झालंय ना ओळख नाही पाडायची बळच राम राम देवाला ओळखलं देवाला हो एवढं सोपे मग त्याचा कर्ज जोडण्यासाठी हा होती देवाची भेट आज तयार होती तुम्ही सेवा हा म्हणे हा तो स्वयं ब्रह्म मूर्खने वर्म नवरदेव बघा बरं नवरदेव जेव्हा गुरुगोतीला आणायचा टांग्या बैलामध्ये किंवा ट्रॅक्टरमध्ये पूर्वी आणि जाताना जर मंदिर आलं तर त्या मंदिरात नवरदेव बूट घालून जायचा काढून जायचं तेव्हा काय आपल्याला बूट घालून जायचं. आता नामांकित महाराष्ट्रात एक नंबर बाबा आणले आणि ते कीर्तनाला आणि पेट्या बांधून आणि त्याच्या ध्यानातच राहिलं ते चप्पल काढायचं आणि बूट घालून जर मंदिरात जायला तर आपण काय म्हणू बाबाच काय डोकं ठेवलं काय बाबा बूट घालून गेलेलं नाही चालत तर तो नवरदेव खाताड पेताड तो संध्याकाळी नाही निघाला तो बूट घालून गेला तर चालते का तो आज तो माणूस नाही त्यांनी जी बाई पूर्ण आणि ती वरच झालं घरात आलं हे असतात ती कोण येते विष्णू ही लक्ष्मी तिच्या बापाने दिलेला झाडू त्याला स्लाट नाही कुठली तो कापून झाडू त्याला पाहायला लागलं ती लक्ष्मी आणि उकडेव कचरा टाकलाय पोरा म्हणलं जा शिस्ती करते सांगू तिथं पाहिला माणसं नाही टाकून पाळण्यात घातलं 12व्या दिवशी त्या पोराला बारशाला त्याचं नाव नाही राम घ्या कृष्ण घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्या हा माणूस आहे बरं आपण तेव्हा डिक्लेअर केलं पण ओळखायसाठी नाव ठेवलं त्याचं आपण नावालाच खाता एका नाव आहे नाव आणि खोटं आहे आपल्याला तर त्याच्या आतमध्ये जे चैतन्य आहे ते खरं आहे त्याच्या चैतन्याला ओळखा की माणसं नाही सुखदेव याची जन्मी ओळखी करा संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रमे भ्रम संसार खरा नाही प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडला खोटे जनाचे आपण खरा देवे का म्हणे कैसे आंधळे हे जग विसरून खऱ्या देवाची भेट करून द्या. खरा देव देवांचा देव आत्मा आहे. आत्मा सकळांचा श्री हरी सेविते होई. पंढरपूरला काय आत्मस्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ही मूर्ती उभी होई. आपल्या आतमध्ये पाहणार नाही त्याला ओळखा. आत्म्याला त्याचं नाव काल आहे. आत्म्याची जीवाची भेट झाली पाहिजे. आत्म्याची जीवाची भेट झाली का त्याच्या गुदगुल्या होतात माणसाला. त्या आत्म्याची भेट झाली पाहिजे. त्या गुदगुल्या झाल्या का नाची टाळी पिटी किंवा गाई नाचे उडे त्या चिंतेच्या गुदगुल्या झाल्या असं होतं. आत्म्याची ओळख करायला काय केलं पाहिजे भजन. पक्षाला नगर जाऊन टाळे घेऊन येऊ पाकवा घेऊन येऊ पिटी घेऊन येऊ. निम्म्या लोकांच्या भजन करायच्या गळ्यात माळ नाही. सप्ताह ठरवणाऱ्याच्या गळ्यात माळ नाही. खरं काय पाहत असतं. आता मी रिटायर झालो आणि मला व्यक्ती 40 लाख देऊन गावाला बैल जोडी घ्यायची. त्याला जाऊन बैल जोडी घ्यायची. मला मी बैल घेते का बैल घ्यायचा असेल तर त्या बैलाचा पारखी पाहिजे.
असं तोंड वाचून तो बघतो. हा 2 दाताचा आहे का 4 दाताचा आहे, तसा बाबा पार खायला आपल्याला पुष्टी पाहिजे. बाबाला असा जबडा करून पाहायला पाहिजे, बाबा 2 दाताचा आहे का 4 दाताचा आहे. पहिले ह्याला पार केला हो. आणि कीर्तनकार बाबा ठरवायला तमाशा ठरवणार लागतो का? याची जाण आली पाहिजे, गावचे मोठे नीट पाहिजे. पुढारी बाबा धडाच पे तर जगाचं कल्याण आहे. पुढारी विवेकवन बाबा ना सजडलेली ज्ञानाची आणि गाडी बाहेर आहे, ग्रंथ विकायला आहे, कॅशेट विकायला आपली होणारे राग उद्याला नीट सांग. आत्म्याची ओळख करून घ्यायची. वचन म्हणजे काय? आपल्या आईच्या पोटात होतो आपण. आपल्या आईला 7वा महिना लागला. त्या 7व्या महिन्यात त्या माऊलीचा डबल श्वास चालू लागला. आत हालचाल व्हायला लागली. त्या माऊलीचा डबल श्वास, तो श्वास आहे ना, तो आपला दिवस रात्र भजन करतो. प्राणांचा सारखा श्वास घेतो सोडतो. 21,600 वेळा श्वास घेतो सोडतो. त्याला कोण ओळखत नाही. इस बंगले को 10 दरवाजा, बीच में पवन का खंभा, आवत जावत कोई में लेकर, यही बड़ा अचंबा बंगला. आपला श्वास काय म्हणतो? श्वास म्हणतो सोहम, तू ब्रह्म आहेस. ए बेट्या, तू माणूस नाही, तू ब्रह्म आहेस. हे पुढे काय घेणं? त्याने पोराचं नाव ठेवले सोम. त्याला विचारायचं पोराचं नाव काय ठेवलं? काय म्हणजे त्याने घेतलं त्याने मी भेटलो मजा आहे. ओंकार नाकातून साधाच आवाज जातोय ना. ओंकार खेचतो सोडतो, खेचतो सोडतो. कोरोनाच्या टायमात माणसं कमी होती, व्हेंटिलेटर कमी होती. तो व्हेंटिलेटरचं काम देव करतोय, देव नोकरी आपण सारखा श्वास ढकलतो आतमध्ये. या हलविल्या प्राणू हले यासाठी बघून घे मामा घे, इतका चान्स देतोय. जर नाही तर लाईन कट करून टाकली आहे तुझी. एक दिवशी लाईन कट करणार, मग सुधार. मग काय करू? संसार करू का? कर पोटा एवढं कर, एवढं पाहिजे. इथं घर पोटासाठी पाहत एवढ्या म्हशीसारखं लांब पोटा सुद्धा घरीच आले नसते. पोटातून ते काम तरी आगत देतो राम. भजन करा भजन, अभंगाचं 30 चरण. संसारी संसारी असावी. संसार सोडून हिमालयात जायची गरज नाही. तिकडे गेलेले पस्तावले ते म्हणाले हे नाही घडलं धड, हे नाही घडलं. मागायची पाळी काय करायचं? पण आता ती शांतीने आम्हाला काय भेटलं. ते बीडचे बाबा एका नक्कीने अख्खं गाव नक्की करून टाकला. एका नक्क्याने अख्खं गाव काय त्यांनी सुट्टी म्हणून त्याचं नाक कापलं. त्याने विचारलं नाक कापल्यावर देव दिसतो असं. त्याच्या जोडीदाराला पहिलीच की पटली का त्यांनी का नाक कापलं भेटलं.
येड्यावानी केलं तर मी काय सांगणार तुला? म्हणलं मग आता मी काय सांगू? ते सामनला नाही तर काय होईल? लोक येड्या जमा करतील, अख्खे गाव नक्की केले आहे की नाही? तसं एक शहाणा झाला तर सगळ्यांना शहाणा करू शकतो, एक मूर्ख झाला सगळं एक संसार असावे. कसं राहायचं संसारात? तुम्हाला येत नाही, चांगला प्रपंच एकाने करायचं. असोनी संसारी जीवे एक तरी नरगती साया सगळं इथे भेट. फक्त असून नसल्यासा कसं काय करायचं? असून वाण्याच्या घरात उघड्याने फिरायचं, वाण्या लोकांना काय फिरायचं ते फिरायचं, गुरु खायचं ते खायचं, पण त्या ढेपीला सारखं धरून नाही राहायचं. सारखं ढेपीला धरून राहायचं आणि जर पाहिलं वाण्याचं काय होणार? कुणाला तुटायचं किती तुटत? अर्धा. अजून तो मी कुणाला सोडणार नाही, वाणी म्हणतो मुंबई मी तुला सोडणार. अर्धा तुटला जातो. काय खायचं ते खायचं, जाऊन फिरायचं, पण ढेपीला धरायचं नाही. तसं संसारात राहायचं पण संसाराला जिंकायचं. आमचे गुरुजी सांगतात 2 नारळ असतात, एक गोट्या नारळ आणि एक चिकट्या नारळ. काय ते तुम्हाला? गोट्या नारळ आणि चिकट्या. गोट्या नारळ फोडला का फोडला, करून ती वेगळी नारळ. चिकट्या असा आहे, चाकू घेऊन त्याला काढायचं म्हणलं तर ते खोबऱ्यात घुसायच्या ऐवजी काढणाऱ्याच्यात घुसते. तो चिकट्या नारळ नाही व्हायचं, गोट्या नारळ. चिकट्याला जायचं चाल, पंढरीला जायचं चाल, आणि उर्वरित टायमात रिकाम्या टायमात काय करायचा? संसार. आणि ड्युटी ही आपली ते करायचं. संसार हे असायचं. चिकूच्या बी सारखी, चिकूची बी कोणी हाताने काढली का? चिकू पासून बाजूला ती फोडल्या ती महाराज मी तुमच्या बरोबर राहणार नाही, कोण? चिकूची बी टक्कन निघून जाते फोडल्या. असं संसारात राहायचं, पण त्या संसारात चिटकायचं नाही. नाव पाण्यातच शोधून दिसणार, पण नावीत पाणी आलं नाही आलं पाहिजे, पण येते ना, पण ते डबळे भेटले वाचायचं. याला थोडशाच्या खाणीत राहिल्यानंतर काढ लागणार, पण सफळ राहायचं, त्याच्यात राहायचं. की नाव संसारात, नाव पाण्यातच पाहिजे. तशी आपलं संसारात नाही. नाव पाण्यात असतं तर शेंगड्या का पिंड करते तरी पुढे झालं, आणि ती नाव एवढे काळ तरी भेटते, मग ते ओढून द्यायच्या आपल्या बांधून एसटी पर्यंत नाव मूर्ती करायची. ती पाण्यात शोधते, तशी आपण संसारात शोधणार, पण संसारात असायचं नासू नसायचे. कसं जमत? देवाचं नामस्मरण केलं तर तुमच्या गावच्या मंडळीची मंदिरसाठी किंवा सहा मला वाटतं आम्हाला मुंबईला गावाला आमच्या कार्यक्रमाशी पहिला असताना असेल एकदम असा देखला हात तुमच्या गावचे कोमन ढोबळे आमचे मित्र एक नवनाथ नाना ढोबळे त्यांच्या योगाने तुमच्या गावात संतांची मांदी आली होती. संतांची मांदी आली, त्यांच्या पायावर बसायला सुद्धा आपल्या चान्स नाही भेटणार. असे तुमच्या गावात 5 वर्ष लगातार येत होते. त्यांच्या पायावर बसून मी बोलतोय, मला आता नाम शून्य 8वी
जेवढं अक्कल असेल तेवढे सांग, जास्त सांगू नको. एवढे महान संत तुमच्या गावात येऊन गेलेले आहेत, त्याचा उपयोग करा, पवित्र भूमी आहे तुमची. असा मनुष्य जन्म मिळाला त्याचं सार्थक करा जीवनाचं. आणि जर तुम्ही संसार करत असताना येणार अडचणी, कोणाचा संसार नाही ते. तुम्हाला माहिती आहे, बोरं विकायला गेले, विकत घ्यायला गेली गावठी बोरं, तर खाल्ल्यानंतर म्हणतो कशी बोरं कशी तर कशी लागतात, आंबट गोड. आंबट गोड बोर आवडतं, नुसती आंबट का नुसती गोड, आंबट गोड. संसार कसा आहे, आंबट गोड, त्याशिवाय मजाच नाही. रोजच गोड असतं काय म्हणजे, कधी आंबट कधी गोड कधी दुःख कधी सुख ना. तिने देव देतो का, आपण केले माग नाटक ती फेडायची जातात, केले कर्म झाले. मस्ती होती आपल्याला, ती निर्वायचं चाललंय आता. मस्ती कशी होती नाही का, कबड्डी 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 कबड्डी, मला धरलं कबड्डी कबड्डी कबड्डी, 10-12 जण त्याच्यावर बसले का पोकांडी मग कबड्डी. तशी आपली जीवनात काय कबड्डी कबड्डी चालू. कबड्डी झाली का मारून येणार नदी लढायला. त्याच्या अगोदर सुधरून या चान्स भेटण्याचं जीवनाचा सुख दुःख आहे ना आपल्या मागं. आपण शेवटचं चल
झालेली आहे आपली कीर्तनाची नाही जायची मी सगळ्यांची झालेली बुकिंग झालेली आहे माझ्या पुढे फक्त शोधून घ्या मनुष्य जन्माचं सार्थक करा माळ घातल्याशिवाय जगू नका माळ घातल्याशिवाय मरू नका त्याच्या गळ्यात माळ आहे त्यांनी सद्गुरूचा शोध घ्या आत्म्याची भेट करून घ्या तर मनुष्य जन्माचं सार्थक सुका म्हणे जन्म आल्याचे भेट फलाची तुला दर्शन करून आले झालं का सार्थक ते एवढं स्वरूप नाही व्यापक आहे आणि हा फोटो लावला ना भगवान कृष्ण अर्जुनाचा सगळा सांभाळ करतात त्याची आपत्ती आल्या तरी सांभाळ केला नामा म्हणे विठू भक्ताची एक बारी दरवाजा देऊ वाचतो संकटाळी कर आणि घेऊन या करी सुदर्शन जो त्रास देऊन त्याच्या पाठीमागं सुदर्शन पाठवतो भक्ताने जीवनाचं सार्थक करून घ्यायचं मी काय खास कीर्तनकार बाबा नाही परंतु मोठ्या साधू संतांच्या संगतीत आलो का मोठ्या साधूच्या पायाजवळ बसण्याचा योग आला काही वेळाला कळालं ते तुमच्या जतन केलं मांडलं तुमच्या गावचे मुंबईची मंडळी आम्हाला खूप मदत करतात परमार्थासाठी व्यवहारात सुद्धा नवनाथांना डोळे काही आमच्या मंदिरामध्ये आमच्या घरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम आला तरी मदत करायला पडत येतात बबन साहेब डोबळे हवालदार साहेब आमचे भास्कर नाना आम्हाला हारपुरे सगळे पुरवतात सगळ्यांची नावं मला माहीत नाही पण तुमची माणसं खूप भाग्यवान आहे तुम्ही खूप मोठे साधू तुमच्या गावात आणलेले त्यांनी तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या करवी पेशी केली कटकट वाकडी जाणे देव जाणे महाराजांनी खूप छान मृदुंग वाजवला बाबांनी सगळ्यांनी चांगली साथ दिली खूप चांगली साथ दिली मीच 10 मिनिटं जास्त खाल्ले त्याबद्दल मला माफी असावी झालेली सेवा होते सद्गुरू सचिन आनंद श्री बाबा अधिष्ठान परमात्मा आणि तुम्हा सर्व संत मांदियाळीच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम दिला. जय विठ्ठल.